पी जाधव. आज आपण आहे जावळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावळवाडी. या शाळेमध्ये मुलांना भात शिजवण्याचं काम गेले 24 ते 25 वर्ष झालं गुणाबाई शेळके या करतात. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आत्तापर्यंत त्यांनी कशा पद्धतीने त्यांना काम अनुभव आला आणि कशा पद्धतीने कामकाज केले हे जाणून घ्या. नमस्ते औषी, तुम्ही किती वर्ष झाली इथं काम करता? 25 वर्ष झाली. वर्षापासून काम करताय? 2002 सालापासून. मग किती वर्ष झाली? 24-25 वर्ष झाली. बरं, तुम्हाला त्यावेळेला मानधन पगार किती होता? मानधन पोराला 4 आणे. हां, एका पोराला 4 आणे. त्यानंतर परत झाला 8 आणे. असं चढत चढत रुपया झाला. रुपयावरनं 2 रुपये झाले. आता किती आहे? आता 2,500. तेव्हा लय पोर असून कमीच पगार पडला. म्हणजे 35-37 पोरं होती तेव्हा पोराला 4 आणे एका. आणि आता पोरं एवढी येते त्याला आता 2,500 पगार. काय काय तुम्ही अन्न बनवता मुलांसाठी? काय भात, उसळ, आमटी असं वेगवेगळं. मसाली भात, साधा भात, परत उसळ चवाळीची, मुगाची, हरभऱ्याची, वाटाणा, मसूर डाळ, मूग डाळ, भाजीपाला हे असं सगळं घालून त्यानं बनवलं. स्वयंपाक पहिल्यापासूनच इकडे आहे का चुलीवर असतो? पहिला चुलीवर होता. हां, म्हणजे जळांना मी आणत होती आणि चुलीवर बाहेर करत होती. शाळा काळी होत्या म्हणून. परत ती बदल झाला. बरेच दिवस झाले चुलीवर करत होती. जळणाचं फॅची करी घ्यायची आणि करायची बाहेर. आणि परत बदल होत आता सगळीवर करते. मी काही दिवस माझं मानधन गॅस वापरला स्वतःचा पैसे देऊन. आता शाळेतर्फे झाली 5-6 वर्ष. शाळेतर्फे 6 वर्ष झाली. ग्रामस्थांचं सहकार्य कितपत असतं? ग्रामस्थांचं सहकार्य असतं का? असतं की असते. मुलं तुमची आता गेल्या वर्षीच काहीतरी अधिकार आले होते त्यावेळेला तुमची त्यांनी चव घेतली. त्यावेळेला काय काय म्हणजे काय अनुभव सांगा तुमचा? अनुभव त्यांनी काय केलं, आली ती परत शेडत माझ्या आली ती, बघितलं कसं कसं करते काय काय करते ती. परत बाहेर मला उभं ते पण राहिली ती. परत ती म्हणे भात आणा. मग त्यांनी भात खाल्ला. चव बघितली. म्हणजे छान भात करताय, तुम्हाला कोण आहे का? म्हणजे आई सगळी द्यायची. हो, पण मला करू वाटतंय तोपर्यंत मी करणार. माझा हातपाय चालेल तोपर्यंत करणार. कारण मला दिसतं ना. हां, म्हणून मी करणार. मला जोपर्यंत होतंय तोपर्यंत करणार. तुम्हाला म्हणजे ही स्वयंपाक करायची आवडच आहे? हो, आवडच आहे. लहान मुलांना खाऊ घातल्यानंतर तुम्हाला कसं काय समाधान वाटतं? समाधान वाटतं. होय, समाधान वाटतं. पोराशी पण मी विचारलं नाही कसं काय झालंय पोरानं. 1 नंबर झाले म्हणते. होय. कधी म्हणली नाही ती खराब झाले आळणी झाले काय नाही. हो, कधीच म्हणते 1 नंबर मध्येच म्हणते. बाई लय तुम्ही चवीनच करताय म्हणून. आता इतर शाळेंचं सांगते ती मला, किडच गावते की काय नुस होतंय, बाय नुस होतंय, होतच नाही ती अशी सांगते ती मला. पण आपण त्याच्यावर लक्ष देत नाही. आपण आपलं चांगलं करायचं. आपलीच पोरं म्हणून आपले पोरायची. आपण पण खातो. या सर खाते ती, मॅडम खाते, मी खाते, अंगणवाडीच्या बाई खाते, त्या पोरं खाते ती. मग ती कोणाची कसं बसं करून आपलीच आहे ती म्हणून चांगलं करायचं. ती मला नाही आवडत कसं बसं घाण नाही आवडत. उशीर का होईना पण ती स्वच्छ करायचं. पोरच नाही करावं माझ्या माघारी म्हणायचं.